ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ब्लॉकनिहाय नालेसफाईचे पाहणी दौरे त्या ठिकाणी करत आहोत। आणि हे पाहणी दौरे करत असताना आमचे स्थानिक नेते असतील, हे आता आम्ही ब्लॉक क्रमांक 4 मध्ये आहोत। त्या ठिकाणी आमचे ब्लॉक क्रमांक 4चे अध्यक्ष या ठिकाणी अंजनी सिंग असतील, आमचे नेते निजाम शेख असतील, यांच्याकडे अनेक तक्रारी या ठिकाणी प्राप्त होत्या। या तक्रारींच्या अनुषंगाने अगदी त्या डोंगरापासून आम्ही या ठिकाणी खालपर्यंत नाल्यांच्या पाहण्या करत आलेलो आहोत। परंतु हे सगळं पाहणी करत असताना आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक लोकांनी सांगितलं इथे कुठलीही यंत्रणा इथे पोहोचली नाही, कुठल्याही प्रकारची नालेसफाई या ठिकाणी झालेली नाही। आणि जो 50 ते 60% कचरा त्या ठिकाणी उचलला गेलेला आहे, ती नालेसफाई करण्याचं काम त्या ठिकाणी पावसाने केलेलं आहे। जो अवकाळी पाऊस आला आणि पावसाचा फ्लो त्या ठिकाणी वाहत आला, त्या पावसाच्या पाण्याबरोबर तो कचरा वाहून गेलेला आहे। आता तुम्ही बघता की आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी आपण उभे आहोत, तो मागचा गाळातून गाळ सगळं या नाल्यामधला गाळ बघा, फार मोठा नाला आहे। खरं तर या नाल्यामधला गाळ हा ॲक्सिवेशन करून काढला गेला पाहिजे, परंतु या नाल्याला फक्त गटार बनवलेला आहे त्यांनी, आणि गटारा इतका प्रवाह त्यातनं फक्त पाणी वाहत आहे आणि बाकी ठिकाणी गाळ तसाच पडलेला आहे। त्यामुळे आम्ही सातत्याने सांगतोय की महानगरपालिकेच्या नालेसफाईचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे आणि तोच बोजवारा पुन्हा एकदा या वागळे इस्टेट विभागामध्ये, या इंदिरानगर विभागामध्ये उडालेला या ठिकाणी आम्हाला दिसत आहे। या नालेसफाई दौऱ्यासाठी आमच्याबरोबर या ठिकाणी ब्लॉक क्रमांक 4चे अध्यक्ष अंजनी सिंग असतील, आमचे नेते निजाम शेख, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते, आमची जी स्क्रीनिंग कमिटी आहे जी या नालेसफाईसाठी हे केलेली, त्याचे निशिकांतजी कोळी, आमचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक, आमचे सेवा दलाचे अध्यक्ष रवींद्र कोळी, स्वप्नील कोळी या ठिकाणी आमच्याबरोबर आहे। आणि पुन्हा एकदा आमचं म्हणणं हेच आहे की नालेसफाईमध्ये हातसफाई न करता महानगरपालिकेने, आता तरी 31 मेची त्यांची डेडलाईन होती, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, ही नालेसफाई योग्य पद्धतीने केली पाहिजे। त्यामुळे हे नाले तुंबणार नाहीत आणि नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना हा करावा लागणार नाही, कारण हे वाहत असलेलं पाणी शेवटी खालच्या पट्ट्यामध्ये जातं, शहरी भागामध्ये जातं। शहरी भागामध्ये नाल्यांची तोंडही त्या ठिकाणी लहान आहेत, त्या ठिकाणी कचरा अडकतो आणि पूर्ण ठाणे शहर त्या ठिकाणी जलमय होतं। त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तातडीने या ठिकाणी नालेसफाई ही योग्य पद्धतीने करून घेतली पाहिजे। आपण पूर्ण परिसराच्या नाल्याची पाहणी केली, काय अवस्था आहे, काय नाल्याची सफाई सांगितलं, लोकांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली नाही आहे, जी त्या ठिकाणची गटार आहेत आणि आपले जे महानगरपालिकेचा घनकचरा विभाग आहे त्यांच्या माध्यमातून ते काढलं जात आहे। परंतु नालेसफाई करण्याची एक शास्त्रोक्त पद्धत त्या ठिकाणी आहे की नाल्याबंद तो गाळ काढला पाहिजे, तो ॲक्सिवेशन करून काढला पाहिजे। ज्या ठिकाणी मशीन नसतील त्या ठिकाणी छोटे पोकलन त्या ठिकाणी उतरवले पाहिजेत, छोटे पोकलन नसतील तर मनुष्यबळाच्या साह्याने तो हे केला पाहिजे की जेणेकरून त्या वाहत्या पाण्याला, तो नाल्यामधनं ज्या पाण्याचा प्रवाह आहे त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी येणार नाही। परंतु आम्ही बघितलं की वर भरपूर असे नाले आहेत की ज्या ठिकाणी त्या नाल्यांमध्ये डेब्रिज त्या ठिकाणी पडलेलं आहे, कचरा त्या ठिकाणी अडकलेला आहे, कलवडच्या खालचे भाग त्या ठिकाणी साफ झालेले नाही आहेत। आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, जसं मी सांगितलं की ह्या नाल्यामध्ये पूर्ण गाळच गाळ आहे, हा ॲक्सिवेशन करून गाळच काढलं नाही। बघा ना तुम्ही खालपर्यंत बघा, फक्त एक छोटासा प्रवाह या ठिकाणी। तर हे काम मान्सूनपूर्व व्हायला पाहिजे होतं। आणि ज्यावेळी महानगरपालिका आपल्याला सांगते की मोठ्या नाल्यांची सफाई 90% झालेली आहे, आता तुम्ही सांगा की खरोखरी 90% सफाई या नाल्याची तरी झालेली आहे का? या नाल्याची 10% सफाई झाली, या नाल्याला गटार करण्याचं काम या प्रशासनाने या ठिकाणी केलेलं आहे। प्रत्येक वर्षी प्रशासन जसं आपली यंत्रणा आणि मनुष्यबळ लावून जसं नाले सफाई करत असतात, पण प्रत्येक वेळी ठाणे जसं पाण्यात डुबतो, यावर्षीही अशी अवस्था बघायला भेटेल का असे करून? तशी नक्कीच आमचं म्हणणं हेच होतं की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलं पाहिजे, ज्यांच्यावर याची पर्यवेक्षणीय जबाबदारी आहे त्यांनी उभं राहून या ठिकाणी कामं करून घेतलं पाहिजे, ना की फक्त पाहणी दौरे करायचे आणि नालेसफाईच्या टक्केवारी जाहीर करायच्या, 90% झाली, 70% झाली, 80% झाली। अरे पण प्रॅक्टिकली तुम्ही रस्त्यावरती उतरा ना आणि स्थानिक लोक तुम्हाला दाखवतील आणि स्थानिक लोक तुमची पोलखोल करतील की कशा पद्धतीने नालेसफाई झालेली आहे। त्यामुळे नाले तुंबणार, लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार हे 100% आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे। योग्य पद्धतीने जर नालेसफाई केली गेली तर ठाणेकर नागरिकांना नक्कीच या सर्व गोष्टीचा त्रास होणार नाही। आपण दिवसेदिवस प्रत्येक भागात वाढत आपण जाऊन इथे नाले पाणीचे सफाईचे पाणी करताय,
आपली भूमिका काय असेल जर याचं नालेसफाई झाली नाही तसं? हे बघा, आम्ही नालेसफाई जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून उथळसर प्रभाग समिती असेल, नौपाडा प्रभाग समिती असेल, कळवा असेल, मुंब्रा असेल, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आहे आणि त्या ठिकाणचे CSI असतील, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी असतील, सहाय्यक आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांना भेटतो आहे आणि त्याच्या त्रुटीच आम्ही त्या ठिकाणी सांगतो आहे की या ठिकाणी या त्रुटी, आणि त्या त्रुटीसुद्धा ते मान्य करतात ना की या ठिकाणी त्रुटी आहेत. आता तुम्ही बघितलं असेल की 2 दिवसापूर्वी आम्ही न्यू शिवाजीनगर कळवा इथं आम्ही आमचा मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज केलेला होता. पण मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज केल्यानंतर फार मोठी गर्दी त्या ठिकाणी मेडिकल कॅम्पसाठी होती. महिला मोठ्या प्रमाणामध्ये होते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात होते, लहान मुलं त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होते. वेगवेगळ्या त्या मोफत सुविधा आम्ही त्या ठिकाणी ठेवल्यात आलेल्या होत्या. परंतु ज्या ठिकाणी कॅम्प चालू होता त्या कॅम्पच्या बाजूला एक असा मोठा नाला त्या ठिकाणी होता आणि मोठा नाला त्या कचऱ्याने तो भरलेला होता आणि लहान लहान मुलं त्या ठिकाणी कचरा वेचत होती. अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी होती. त्यामुळे तिथेसुद्धा ते प्रशासन त्यावेळी परत फोल गेलं की त्या ठिकाणी लोकांना काढलेला कचरा 1-1 महिन्यापासून त्या ठिकाणी रस्त्यावरती टाकलेला होता. नागरिकांना अनेक आरोग्य समस्या त्या ठिकाणी होत्या आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजन केल्यानंतर लोकांच्या त्याच तक्रारी होत्या की याला होण्याचं कारणच हे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी बसून आम्ही सुद्धा चकित झालो की इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये का लोक आहेत. ज्यावेळी आम्ही त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरलो आणि आम्ही त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरल्यानंतर आम्ही त्याची माहिती घेतली. लोकांनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी दुर्गंध आहे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या फवारण्या त्या ठिकाणी त्या ढिगाऱ्यावरती त्या ठिकाणी केल्या गेल्या नव्हत्या. 48 तासाच्या आज एक मुदत त्यांना दिलेली आहे. त्या मुदतीमध्ये कचरा त्या ठिकाणी उचलला गेला नव्हता आणि प्रशासनाकडे जेव्हा स्थानिक लोक ही मागणी करत होती की उचललं गेलं नाही तर प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना दादागिरी करण्यात येत होती. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आहेत. एक एक गोष्टी या एकमेकावर अवलंबून असतात. येणारा मान्सून काळ आहे. मान्सून काळामध्ये साथीचे रोग मोठ्या प्रमाणामध्ये बळावतात आणि मग त्याला कुठेतरी या स्वच्छता असते, चुकीच्या पद्धतीने नालेसफाई असते आणि एकमेकांचा परिणाम या सगळ्या गोष्टींवरती होत असतो. त्यामुळे आता जर नालेसफाई योग्य पद्धतीने झाले नाही तर प्रशासनाला आमचा पुन्हा एकदा इशारा राहील. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य विक्रांत चव्हाण यांच्या माध्यमातून आम्हाला मग आंदोलनात्मक भूमिका त्या ठिकाणी घ्यायला लागेल. हा प्रशासनाला आमचा इशारा आहे. त्यामुळे वेळीच जागे व्हा आणि योग्य पद्धतीने त्या ठिकाणी नालेसफाई. अभी आज सुबह 11 बजे से अभी कितना बज रहा है, 2 बज रहा है, हमारे तमाम ब्लॉक कांग्रेस कमेटी और वार्ड कांग्रेस कमेटी के कार्यकर्ता अमरनाथ गुप्ता, हमारे निजाम शेख, रजनी पांडे, सुनीता शेट्टी, प्रभुनाथ सिंह, उमाशंकर तिवारी, तमाम कार्यकर्ता हमारे साथ। अभी हमारे ज़िले के पदाधिकारी, हमारे प्रवक्ता राहुल पिंगले जी, निशिकांत कोहली जी प्रदेश सदस्य, हमारे महाडिक साहब स्वप्निल कोहली जी, रवि कोहली सेवादल कांग्रेस के अध्यक्ष, जिन्होंने विक्रांत चौहान जी ने इनको निरीक्षक बना करके हमारे ब्लॉक नंबर 4 श्रीनगर इंदिरा नगर के लिए इन्होंने प्रतिनिधित्व करने के लिए भेजा। आज हम लोगों ने इंदिरा नगर से ले करके हनुमान नगर, रामनगर, वाल्मीकि पाड़ा, सीपी तालाब के कारण अभी हम यहाँ खड़े हैं, जो कि रामनगर और सीपी तालाब से होते हुए ये नाला जो है लोडा कंपाउंड से होते हुए वो अगले आगार की तरफ जाता है। इस नाले के पास हम लोग खड़े हैं। हर नाला जो है आधा अधूरा साफ सफाई हुआ है। बारिश हुआ उसके वजह से थोड़ा सा गंदगी निकल गया है, लेकिन उसके मलीदे, उसके कचड़े उसी के अंदर फंसे हुए। आपने देखा कि पिछले वर्ष जो है रामनगर से एक नौजवान लड़का इस नाले में बह गया। 3 महीने के बाद उसकी बॉडी जो है कचड़े के अंदर दबी हुई मिली और यहाँ से बहुत काफ़ी दूर जाने के बाद मिली। तो ये नाले की सफाई प्रशासन की जवाबदारी बनती है। ये समय से पहले बारिश हो गई, इसके लिए थोड़ा सा नाला साफ दिख रहा है, लेकिन ये सफाई आधी अधूरी प्रशासन ने किया है। मैं प्रशासन से मांग करता हूँ, अपने ठाणे महानगर पालिका के आयुक्त और उपायुक्त से मांग करता हूँ कि नाले की सफाई कर्मचारियों द्वारा, मशीन द्वारा इसको विधिवत कराई जाए, जिससे जनहानि की समस्या न उत्पन्न हो सके। धन्यवाद। देखो, हमारे नालेसर कांग्रेस कमेटी की प्रवक्ता है कि आज हम लोग दौरा किए हैं वागले स्टेट, रामनगर, हनुमान नगर, दरबारू नगर, पासपोर्ट ऑफिस का नाला, सब जगह पे हम लोगों ने दौरा किया है। जो कचरा है वो वैसे ही है, ये स्थिति थी वही है, कोई साफ़ सफाई नहीं हुई है। कॉरपोरेशन जो बोल रही है कि हमने साफ़ सफाई किया है, तो साफ़ सफाई 10% हुई है और 90% जो सफाई है वो जो बारिश गिरी है उसमें हो गई है और कहीं कभी कचरा साफ़ नहीं हुआ है। जो महानगर पालिका बोले कि हमने साफ़ किया है, तो कहीं भी नहीं हुई साफ़। जो कचरा था पहाड़ के पानी से आके वो जो बड़े बड़े नाले वहाँ पे आके वो डंप हो गए, जैसा कि पीछे आप देख लो। करवारू नगर में भी वही हाल है।
घर वालों अपना जो पहाड़ है, पहाड़ का जो पानी आया, पानी के आने से पूरा कचरा साफ़ हो गया है। म्यूनसिपाल्टी ने 10% साफ़ किया है, 90% मलबा अभी भी वही से पड़ा हुआ है।